नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आम्ही चाललो आहे गडिंग्लजला, कारण दीदी वगैरे उद्या फिरायला जायचं प्लॅन आहे. मम्मी परवा नाही, मम्मी उद्या येणार आहे सकाळी गावाकडून आणि उद्या मी फिरायला जाऊ. तर आता हेअर वॉश केलं आहे, कारण तिथे गेल्यावर हेअर कलर करायचा प्लॅन आहे. म्हणजे फक्त इथल्याच एरियाचे फक्त केस पांढरे होतात आणि तेच तिथे गेल्यावरती काय होईल की परत हेअर वॉश करत त्यात वेळ जाईल. इथूनच करून चालली आहे मी. म्हणजे तिथे गेल्यावर डिरेक्टली लगेच म्हणजे इथून तिथे गेल्यानंतर डिरेक्टली हेअर कलर करता येईल आणि वॉश करता येईल. म्हणजे अगदी उशीर होणार नाही. एक मिनटचा या. काय झालं तुला? काय करायचं आहे? अशी बसायचं आहे? ओके. तर बॅग्स वगैरे सगळे ठेवून झालेत आत्ता. आणि माझे प्लस सोमवारी 3 शूट्स द्यायचे होते आणि त्याच्यामुळे गोंधळ असं झाला की मला आज रात्री जाऊन शूटसुद्धा करायचे 3 तिथे आणि ते द्यायचे ते एडिटिंग करून. त्यामुळे थोडंसं लवकर चाललो आहे. ते चला, नरेंद्रचं आवरले, बाहेर थांबलेत ते, तर निघतो आम्ही पण आता. तर निघालो आहे आम्ही. वाटेत फक्त कॉफी घ्यायची म्हणते, कारण माझं डोकं जाम दुखायला लागलं आहे. आणि बहिणीसाठी मस्त असे मोदक करून घेतलेले आहेत. कारण का बाहेरचं म्हणलं काहीतरी बिस्किट्स वगैरे असं नेण्यापेक्षा म्हणलं काहीतरी छान खायला करून घेऊन जाऊयात. म्हणून हे मोदक तिच्यासाठी घेतलेले आहेत करून. आणि तिला पण आवडतात, आरवला, जिजूला सगळ्यांनाच आवडतात. म्हणलं मोदकच करून घेऊन जाऊयात. बिस्किट्स किंवा टोस्ट हे घरी तर असतातच त्यांच्या, आणि जास्त असं ते खात नाहीत जेवढं मला माहिती आहे. त्यामुळे म्हणलं असंच आता मी विचार केला की इथून पुढे कधीही जाताना असं काहीतरी बनवूनच घेऊन जायचं. चलो, आमचा आता प्रवास सुरू झालेला आहे. 1-2 तासात पोहोचतो आम्ही. उघडा तो उघडणार बा. अरे काय बघितलं नाहीस तू? काय आणलंय मी? बघ तरी. जरा थंड झाले असतील ते आता. थंड झाले असतील. जरा हे करूया काय, उकडूया काय जरासं. अरे अक्का कोंबल्या तोंडात ते नाही. कैसा है बताओ खा के. तूप नको का? चलो. वा वा वा. ते बहुतेक पाठीमागे टेकावं लागत असणार. स्टीमरचे उद्घाटन. स्टीमरच म्हणतात ना याला. अरे ते पुढचं काढायला पाहिजे आणि मग करायचं. स्टीम आयर्न ना. स्टीम आहे नाही तो. नाही काहीतरी अजून बोलतात का त्याला. शर्ट उलट घातलेस तू. तसं घातले ते. तसं नाही घालायचं. नाही, हे पाठीमागचं झालं ना, असं उलट बघून आहे ना. ते टेकायला तर पाहिजे. हे नवीन टेक्नॉलॉजी. ठरवा आधी कोणी काय करायचं ते. कुणाला वाफ हवी आहे असलं खरं तुम्हाला तू एवढं आहे असलं हाय की घरात. काय सांगायला. होय पाणी केवढं भराय तुम्ही साहेब? खरं ते धरून की नाही हात दुखतात फार. पण होते हात दुखतात फार. तुला येतंय? हा हाय की माझ्याकडे. मग पहिलं इकडे येशील की नाही? माझ्याकडे आहे, पण माझे कपडे असेच चुरडलेले पडलेले असतील. गप नरेंद्र, मी म्हणतो काय म्हणतो, तू गप शर्ट घालीत असता बरोबर. हा पटापट होईत. छान झालंय, मस्त झालंय की. छान झालंय. असं करून उभारायचं. नवे एकदम क्विकली होत आहे ना. हा मग एकदम त्यातलं पाणी संपलंय मला वाटतं, म्हणून ते वाजायला. हा बघ फुटा बिटा पाटी आहे बघ. इथं कसं करणार? इथं खाली हे ना आहे की पाणी अजून? उकळायला घ्यायचं पाणी. नाही नाही आवाज येतो नाकात. कप ग कप. तसं वाटायला लागले. स्ट्रीमरला कप झालंय. मस्त मस्त. हे हे पाहिजे असलं. मी ह्याला माझ्याकडे हे नाही आहे, फक्त ते हातातली मशीन आहे आणि त्याला ते सेम होतं, पण ते अवघड होते. मी हे करणं. मी हे स्टीम करायचं अवघड, आयर्न करायचं अवघड होत आहे. आणि मेन बाजूला ओथरू तुझ्यावरती तर अवघड होतं. काय इकडे मार बघ, मार्क इकडे काही येत नाही. मला त्याचा हात दुखत दमली. आत्ताच आम्ही जेवण करून आलोय बाहेरून. मी म्हणतो ते घरच्या घरी काहीतरी डाळ भात कर, पण त्यांना इथे पहिल्यांदा या हॉटेलला जायचं होतं ऐरावतला आणि जेवण छान होतं.
यहाँ पे सुबह की तैयारी चल रही है. उद्या उपवास आहे तुमचा? म्हटलं बिल मी देतो. तुम्ही जेवणार नाही उद्या मग बाहेर? जिजू ऐका की काय धनश्री मीच पाणी घ्यायचं काय आल्यावर चला नाव लावा तुमच्या प्रॉपर्टीवर आमचं. आज आमची मावशी दिसते तुम्हाला ब्लॉग मध्ये, कारण आम्ही चाललेलो आहोत फिरायला मस्त आंबोली, कावळेसाद, अजून बरेचसे पॉईंट्स आहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम मागच्या वेळेस मी बघितलं नव्हतं, राजनंदिनी छोटी होती आणि तिला मी घेऊन गाडीत बसले होते, पण यावेळेस मी जाणार आहे बघायला मस्त. तर सगळेजण छान तयार झालेत, नाश्ता विष्टा झाला आहे, मम्मी पण आहे, भाऊ पण खाली आहे, आरव पण आहे, सगळेच आहेत. तर चलो, तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत आणि आधी चाललं होतं की समोरची एक गाडी आहे, या गाडीतूनच सगळ्यांनी जायचं असं ठरलेलं. अचानक प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आमची पण गाडी घेतली, कारण त्यात अगदीच आम्ही असे कंजेस्टेड झालं असतं, असं एकदम फुल झाली असती ती गाडी आणि कम्फर्टेबल झालं नसतं. म्हणजे ट्रिप काढतोय तर छान एकदम कम्फर्टेबल काढूयात म्हणून मग ही सुद्धा गाडी घेतली आणि त्यात सनरूफ आहे, सो मस्त तिकडे पावसात जरा मस्त छान वाटेल म्हणून मग इथे आरव, नरेंद्र आहेत, मी आणि जीजू आणि राजनंदिनी असं आम्ही आमच्या गाडीतून चाललोय, बाकीचे सगळे त्या गाडीत आहेत. तर आता निघालेलो आहोत, थोडंसं खायला काहीतरी राजनंदिनीसाठी आणि आरवसाठी घेणार आहे बाहेर आणि मग आम्ही जाऊ. घरातून निघाल्यापासून फुल राजनंदिनीने एन्जॉय केला होता. विंडोमध्ये खूप वेळ उभारली होती ती आणि हवेमुळे तिला थोडंसं नंतर झोप आली होती आणि त्यामुळे शांत बसली होती अशी. आम्ही आता आंबोलीच्या जवळ पोहोचलो, 7 किलोमीटर आहे इथून आंबोली आणि येस पाऊस जोरात म्हणजे मधुबन सामने हॉटेल मधुबन लिखा है. हां हां हां. आम्ही निघाल्यापासून एवढं जास्त नव्हता, पण आता आंबोलीच्या या 7-8 किलोमीटर अलीकडे आल्यावर जोरदार पाऊस सुरू झालाय. चला गोव्याला. गोव्या म्हणून तो याच्यावरच जाऊया की गोव्याच्या आलोय तुझं खरं सांगवलं. तर नाही पण जे ते सुरुवातीला जायचंय. 96 किलोमीटरला जाणार आहे. बाबा समोर जातो. काय समजणार आहे मगापासून. होय, आमची मावशी हा टॉप घालूया तो टॉप घालूया म्हणून मगापासून. आता काय कळणार आहे काय घातलं आज. नंतर पाऊस गेल्यावर तिथं काढता येते की एवढं काय. चहा नको बाबा, याच्यावर कोण चहा पितोय. आंबोलीमधील कावळेसाद पॉईंट आहे हा आणि इथे ना इतकं भारी वातावरण होतं. सुरुवातीला तर ही जी दरी दिसते ना ती काहीच दिसत नव्हती, थोड्या वेळानंतर सगळं धुकं निघून गेलं आणि मग दरी दिसायला लागली आणि पाणी जे असं तिथे जे पडतं ना खाली तेच रिव्हर्सवरती येतं आणि खरंच खूप भारी म्हणजे ते छान वाटतं. ते जे बघू शकता किती सुंदर दृश्य आहे हे. पाऊस तर होताच पण सोबत वारा सुद्धा जोराचा होता, त्यामुळे मी काही धाडस नाही केलं त्या रेलिंग पाशी जाण्याचं. आणि तिथून आम्ही मग आलो इकडे हिरण्यकेशी नदीचा जो उगम आहे तिथे छोटंसं मंदिर सुद्धा आहे तिथे. ही माझी सेकंड व्हिजिट होती. याआधी जेव्हा मी आले होते ना तर त्यावेळेस इतकी काही डेव्हलपमेंट नव्हती झाली. आता इथे जे पाणी दिसतंय ना याच्यामध्ये मागच्या वेळेस म्हणजे जेव्हा खूप लहान होते तेव्हा उतरले होते मी. राजनंदिनीची पण इच्छा होती, ती म्हणत होती पाण्यात उतरायचंय, बट तिला काही जाऊ नाही दिलं मी. कुठल्या मुहूर्तावर आम्ही आलोय काय माहिती. सगळे ट्रॅफिक जाम, सगळे ट्रॅफिक जाम. ते माहिती आहे तिकडे सावतकड्याला आमचा ऍक्च्युली सावतकड्याला प्लॅन होता, पण तिकडे अशी जत्रा लागल्यासारखी. मी पण काल बघितला तो व्हिडिओ आणि संडे आहे ना त्याच्यामुळे दुसरा प्रॉब्लेम नाही. आता जाम गर्दी झाली, ट्रॅफिक जाम आहे. आमची दुसरी गाडी आहे ती खाली थांबले, ते दोघं आलेच नव्हते आणि आम्ही आता चाललोय. नेमकं खायचं वगैरे सगळं त्याच गाडीत आहे, त्यामुळे 200 रुपये ओरले झाल्यात आणि जे सुकवतील राजनंदिनी सुकवती. तर आत्ता वाजलेले आहेत 3. आमचं जेवण झालं ॲक्च्युली मला वाटतं 1:30 वाजता गेलेलो.
जेवण्यासाठी आणि इतका उशीर, इतकी स्लो सर्व्हिस. जेवण ठीक होतं बट सर्व्हिस खूप स्लो होती. आणि मागच्या वेळेस इथंच जेवलो होतो तेव्हा छान होतं जेवण म्हणून इथेच पुन्हा आलो, पण खूप स्लो सर्व्हिस होती. आणि आमचं जवळजवळ 1.5 तास गेलेला आहे त्याच्यामध्ये. राजनंदिनीला मला सॉक्स घालायचे होते, मी तिला घेऊन आले. तिला स्वेटर घालायचं नाही, तिला रेनकोट घालायचं नाही, तिला आपलं असंच तिला आवडतं पाऊस, थंडी. हे जी खिडकी आहे ना ते त्याच्या काचा असतात ना ह्याच्या गाडीच्या, तर तिला खूप त्यातनं असं बाहेर बघत बसायला. अगं नाही थांब, यायला लागलेत की जायचं आता राजनंदिनी, असं नाही करायचं. हे रे कोण आहे अजून? सचिन दादा आणि आरो. आता मी बाबा धबधब्याला जाणार आहे. सचिन दादा बसतील ना. तर निघाले होतो आम्ही. इथून किती किलोमीटर आहे विनू? 15 किलोमीटर आहे. चला. पावसाळ्यातलं जे हे वातावरण असतं ना, मस्त सगळीकडे पाऊस, हिरवगार आणि त्यात धुकं, हे जे ॲटमॉस्फिअर असतं ना ते मला प्रचंड आवडतं. खरं तर 2 व्हीलरवरून जायला खरंच मजा येते, बट आता राजनंदिनीमुळे हे काही शक्य नाही आहे आम्हाला. त्याच वेळी आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकून पडलो होतो, कारण खूप लांबच्या लांब रांग अशी लागली होती गाड्यांची. मग आम्ही सरळ U-टर्न घेतला आणि विचार केला की गपचूप आपण निघूया तिथून, कारण खूप उशीर झाला असता घरी येण्यासाठी. आम्ही बाबा धबधब्याच्या इथे जाणार होतो, ते कॅन्सल झालं. स्वप्नवेल पॉईंट कॅन्सल झाला. आणि आत्ता आलो आहे वैजनाथ मंदिरला. कारण तिकडे खूपच ट्रॅफिक, म्हणजे खूप उशीर, आणि मावशीला पण लवकर जायचं आहे घरी, आणि म्हणून मग सगळंच आम्ही कॅन्सल केलं. आणि आता वैजनाथला आलो आहे मंदिरच्या इथे दर्शन घेण्यासाठी. आणि मी लहानपणी आले होते, त्याच्यानंतर आत्ता आले. खूपच वर्षांनी आले. दर्शन घेतलं आणि त्यानंतर मम्मी मावशी विनूला कोवाडला सोडलं, कारण मी त्याच एरियात होतो. त्यांना तिथे ड्रॉप केलं आणि रिटर्न गडिंग्लजला आलो. आल्यावरती मस्त फ्रेश होऊन असं स्वयंपाक केला आणि सगळ्यांनी बसून जेवण केलं. सहज लक्ष गेलं पाहते तर राजनंदिनी इथे जिजूंजवळ जाऊन बसली होती. आणि आता ती सगळ्यांसोबत अशी मिक्स होते ना, त्यामुळे छान वाटतं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. कमेंटसुद्धा करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.